नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. हे पत्र 25 ऑगस्ट 2026चं आहे. पत्राचा विषय आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी सन 2026-27च्या पूर्वतयारीबाबत. तर हे पत्र राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बृहन्मुंबई, नंतर प्रशासनाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांच्यासाठी आहे. या पत्राचा संदर्भ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय 17/10/2025चा होता, की त्या शासन निर्णयानुसार शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता 4थी आणि 7वीला मागील शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे आणि 2026-27 पासून यापुढे फक्त 4थी आणि 7वीला होईल. दुसरा शासन निर्णय होता ग्रामविकास विभागाचा, जो 26 जून 2026चा शासन निर्णय होता. तर या दोन्ही शासन निर्णयाच्या अनुषंगाने जर आपण म्हटलं तर पहिला शासन निर्णय ज्याच्यानुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी सन 2027 पासून परीक्षेचे आयोजन फेब्रुवारी 2027मध्ये करण्यात येणार आहे. तर सदर शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ज्या शाळा आहेत त्याच्यातील इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि संदर्भ क्रमांक 2 नुसार राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल आणि दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी स्वउत्पन्न अंदाजपत्रकामध्ये 5% निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्या 5% निधीमधूनच जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ शाळांमधील इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व शाळा संलग्नता शुल्क भरण्याची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर जिल्हा परिषद शेसफंडामधून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्ती परीक्षेचं शुल्क आणि शाळा संलग्नता फी देण्याबाबत शासन निर्णय ग्रामविकासाचा जो जून 2026चा आहे त्यानुसार तरतूद केलेली आणि मान्यता दिलेली आहे. तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी इयत्ता 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी इयत्ता 7वीला 2027ची अधिसूचना ऑक्टोबर 2026मध्ये प्रसिद्ध होणार आहे. आणि त्याची पूर्वतयारी म्हणून संदर्भ क्रमांक 2मध्ये म्हणजे ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर परीक्षेसाठी ज्या आपल्या अधीनस्थ जिल्हा परिषद मनपा शाळा असतील त्यांच्या शाळा संलग्नता शुल्क आणि विद्यार्थी आवेदन शुल्क जे आहे ते जिल्हा परिषद शेषफंड किंवा मनपाच्या निधीतून भरणा करण्याची तरतूद करावी, ही पूर्वतयारी म्हणून हे शासनास पत्र दिलेलं आहे. इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व शाळांना पूर्वतयारी म्हणून माहिती प्रपत्रामध्ये शाळेची आणि विद्यार्थी आवेदनामध्ये इयत्ता 4थी आणि 7वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 नुसार जे परीक्षेस बसू इच्छितील या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून आपल्या स्तरावरून भरण्यासंदर्भात कळवण्यात यावे असं याच्यात म्हटलेलं आहे. सदर प्रपत्र शाळेतच ठेवावीत जेणेकरून परीक्षेची जेव्हा अधिसूचना ऑक्टोबर 2026मध्ये प्रसिद्ध होईल त्यावेळेस ऑनलाईन लिंक प्राप्त होताच आवेदनपत्र ऑनलाईन स्वरूपात भरणे सुलभ आणि जलद आणि बिनचूक होईल. त्यामुळे आपल्या स्तरावरून शाळांना या संदर्भात कारवाईसाठी हे पत्र आहे. तर शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करणे, मागच्या वर्षाचा जो आवेदनपत्राचा नमुना आहे त्यानुसार सर्व माहिती विद्यार्थ्यांची जमा करून ठेवणे आणि जिल्हा परिषद किंवा मनपा नपासाठी त्यांना शेषफंड किंवा मनपा निधीतून तरतूद करणे या संदर्भात अध्यक्ष परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. आणि याच्यासोबत शासन निर्णयसुद्धा यापूर्वी आपण बघितलेला आहे, त्याच्यावर आपण व्हिडिओ पण तयार केलेला आहे. हे पत्र राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व आणि आयुक्त महानगरपालिका यांच्यासाठी पण महत्त्वाचं असेल. आणि जे सर्व व्यवस्थापन माध्यमाच्या शाळा आहेत, मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर जिल्हा परिषद स्तरावरून किंवा गट शिक्षणाधिकारी आणि प्रशासनाधिकारी महानगरपालिका स्तरावरून या परीक्षेच्या आयोजनाबाबत तयारी करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे. या पत्राच्या अनुषंगाने आपण ऑक्टोबर 2026मध्ये ऑनलाईन अर्ज करतानाची माहिती संकलित करणे आणि आवश्यक निधीची उपलब्धता करणे आणि फेब्रुवारी 2027मध्ये जी परीक्षा शिष्यवृत्तीची होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी हे पत्र आहे. आणि या पत्राच्या अनुषंगाने आपण निश्चितच सर्वजण पुढील शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीला लागूया. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.